क्रश तुमच्याबद्दल विचार करत असेल तर कोणती लक्षणे दिसतात ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. मानवी शरीर आणि मेंदू यांचा खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल सतत विचार चालू असतात तेव्हा आपला मेंदू नकळतपणे आपल्या शरीराला काही विशिष्ट कृती करायला लावतो. यालाच आपण बॉडी लँग्वेज किंवा देहबोली म्हणतो. जर तुमचा क्रश तुमच्याबद्दल विचार करत असेल तर प्रत्यक्ष भेटीत तुम्हाला खालील गोष्टी अत्यंत प्रकर्षाने जाणवतील. नजरेचा खेळ, द सायकॉलॉजी ऑफ आय कॉन्टॅक्ट. डोळे हे मनाचा आरसा असतात असे म्हटले जाते. ते उगीच नाही. जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्या विचारात गुंग असते तेव्हा प्रत्यक्ष समोर आल्यावर डोळ्यांच्या हालचाली खूप काही सांगून जातात. चोरून पाहणे. समजा तुम्ही एखाद्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, ऑफिसच्या केबिनमध्ये किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये बसला आहात. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असताना अचानक तुम्हाला जाणवते की कोणीतरी तुमच्याकडे पाहत आहे. तुम्ही जसे त्या व्यक्तीकडे, क्रशकडे पाहता तसे ते लगेच आपली नजर फिरवतात किंवा मोबाईलमध्ये पाहण्याचे नाटक करतात. यामागचे शास्त्र, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल सतत विचार करत असते तेव्हा तिचे डोळे नकळतपणे गर्दीत फक्त तुम्हालाच शोधत असतात. पण त्यांना हे उघडे करायचे नसते की ते तुमच्याकडे पाहत आहेत. म्हणून पकडले गेल्यावर ते नजर चोरतात. दीर्घकाळ डोळ्यात पाहणे. काही लोक थोडे आत्मविश्वासी असतात. जेव्हा ते तुमच्याशी बोलतात तेव्हा ते नेहमीच्या मर्यादेपेक्षा जास्त काळ, सुमारे 4 ते 5 सेकंद सलग तुमच्या डोळे घालून बोलतात. यामागचे शास्त्र, मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या किंचित मोठ्या होतात. जर बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळा चमक आणि मोठेपणा दिसत असेल तर ते तुमच्या प्रेमात आहे. मिररिंगचा नियम. याच्यामध्ये एक नियम आहे, द लॉ ऑफ मिररिंग. हा मानवी स्वभावाचा एक अत्यंत रंजक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला भाग आहे. जेव्हा 2 व्यक्तींमध्ये मानसिक जवळीक निर्माण होते किंवा एक व्यक्ती दुसऱ्याचा खूप विचार करते तेव्हा ती समोरच्या व्यक्तीच्या नकळत तिच्यासारखीच कृती करू लागते. कृतींची नक्कल करणे. तुम्ही क्रशसोबत बसला आहात आणि तुम्ही बोलता बोलता टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलून पाणी प्यायलात. जर त्यानंतर अवघ्या काही सेकंदात तुमच्या क्रशने पाण्याचा ग्लास उचलला आणि पाणी प्यायले तर याला मिररिंग म्हणतात. बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत. तुम्ही जर डाव्या बाजूला झुकून बसला असाल आणि समोरची व्यक्तीही नकळत तशीच बसली किंवा तुम्ही ज्या प्रकारे हाताची घडी घातली आहे त्यांनीही घातली तर समजून जा की त्यांचे अवचित मन, सबकॉन्शियस माइंड तुमच्याशी पूर्णपणे कनेक्टेड आहे. यामागचे शास्त्र, मेंदूतील मिरर न्यूरॉन्स. यामुळे हे घडते जेव्हा आपण कोणाचा खूप विचार करतो तेव्हा आपल्याला त्यांच्याशी एकरूप व्हायचे असते, ज्याचे प्रतिबिंब या कृतींतून दिसते. शारीरिक जवळीक आणि झुकणे. माणूस ज्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा विचार करतो तिच्याकडे तो आकर्षित होतो. फक्त मानसिकदृष्ट्या नाही तर शारीरिकदृष्ट्याही. तुमच्या दिशेने झुकणे. जेव्हा तुम्ही दोघे बोलत असता मग अवतीभोवती कितीही गोंगाट असो वा शांतता, जर ती व्यक्ती स्वतःचे शरीर तुमच्या दिशेने पुढे झुकून बोलत असेल तर याचा अर्थ त्यांना तुमचे प्रत्येक वाक्य ऐकायचे आहे. पायांची दिशा, डिरेक्शन ऑफ फीट. मानसशास्त्रज्ञांच्या मते एखादी व्यक्ती खोटे बोलू शकते पण तिचे पाय कधीच खोटे बोलू शकत नाहीत. जर तुम्ही ग्रुपमध्ये उभे असाल तर तुमच्या क्रशच्या पायाची बोटे किंवा पावले कोणाच्या दिशेने आहेत हे नोटीस करा. जर त्यांच्या पायाची दिशा थेट तुमच्याकडे असेल, जरी ते दुसऱ्या कोणाशी बोलत असले तरीही याचा अर्थ त्यांचा मुख्य रस आणि विचार तुमच्यात गुंतलेला आहे. नर्वसेस आणि उतावळीपणा म्हणजे नवसपणा. आपण ज्या व्यक्तीचा दिवसरात्र विचार करतो ती जेव्हा अचानक समोर येते तेव्हा आपल्या हृदयाची ठोके वाढतात. हा निसर्गाचा नियम आहे. या वाढलेल्या ठोक्यांमुळे शरीरात एक नर्वस एनर्जी तयार होते. स्वतःला नीट करणे. मुलगी असेल तर ती तुमच्यासमोर आल्यावर सतत स्वतःचे केस कानामागे, ओठांवरून जीभ फिरवेल किंवा ड्रेसची ओढणी नीट करेल. मुलगा असेल तो घड्याळ नीट करेल, शर्टची कॉलर नीट करेल, केस हाताने सारखे
करेल. यामागची शास्त्र मनात तुमच्याबद्दल विचार असल्यामुळे त्यांना तुमच्यासमोर जगातील सर्वोत्तम आणि परफेक्ट दिसायचे असते, ज्यामुळे ते स्वतःला वारंवार तपासत राहतात. हातांची हालचाल हातात पेन असेल तर तो सतत टोपण काढणे लावणे करतील. मोबाईल हातात असेल तर तो उगाचच ऑन ऑफ करत राहतील आणि पायाची नखे बोटे एकमेकांत अडकवून बसतील. जर तुमच्या उपस्थितीत त्यांची धडधड वाढत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी सामान्य व्यक्ती नक्कीच आहात. हसते आणि चेहऱ्यावरील हावभाव, द जेन्युइन स्माईल, आनंद लपवता येत नाही. खास करून जेव्हा आपण आवडत्या व्यक्तीला पाहतो. ड्युशेशन स्माईल, जेव्हा एखादी व्यक्ती मनातून हसते तेव्हा फक्त तिचे होठ हलत नाहीत तर तिच्या डोळ्यांच्या कडांवर बारीक सुरकुत्या पडतात आणि डोळे छोटे होतात. जर तुम्हाला पाहताच तुमच्या क्रशच्या चेहऱ्यावर अशी खरेखुरे हसू उमटत असेल जी इतरांना पाहिल्यावर दिसत नाही, तर ते आधीपासूनच तुमच्याच विचारात होते आणि तुम्हाला पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. गाल लाल होणे म्हणजे ब्लशिंग्स. तुमच्या एका छोट्या कौतुकाने किंवा नुसत्या उपस्थितीने जर त्यांच्या गालावर किंवा कानावर हलकी लाली येत असेल तर हा 100% संकेत आहे की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी शिजत आहे. सोशल मीडिया, मेसेजेस आणि डिजिटल जगातील गुपिते आपण पाहणार आहेत. आजच्या ऑनलाईन युगात जर कोणी तुमच्या विचारात असेल तर त्यांचे स्पष्ट पुरावे त्यांच्या व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि चॅटिंगच्या सवयींमधून दिसून येतात. चला तर मग डिजिटल विश्वातील ही गुपिते सविस्तरपणे आपण उलगडूया. फास्ट रिप्लाय आणि प्रायोरिटी. आजकाल प्रत्येकजण व्यस्त असण्याचे नाटक करतो किंवा मुद्दाम ॲटिट्यूड दाखवण्यासाठी उशिरा रिप्लाय देतो. पण जर समोरची व्यक्ती तुमच्या विचारात असेल तर तिचे नियम बदलतात. नेहमी ऑनलाईन असणे किंवा लगेच उत्तर देणे. तुम्ही मेसेज पाठवल्या जर काही सेकंदात किंवा 1-2 मिनिटांनी समोरून रिप्लाय येत असेल तर त्याचे 2 अर्थ होतात. एक तर ते मोबाईल हातात घेऊन तुमचाच मेसेज येण्याची वाट पाहत होते किंवा हजारो चॅट्स बाजूला ठेवून त्यांनी सर्वात आधी तुमच्या चॅटवर क्लिक केले. यामागचे शास्त्र, मानसशास्त्रानुसार आपण ज्या व्यक्तीचा विचार करत असतो तिच्याकडून आलेला मेसेज आपल्या मेंदूत डोपामाइन, आनंदाचे संप्रेरक रिलीज करतो. त्यामुळे ती व्यक्ती तुमचा मेसेज आल्यावर स्वतःला रिप्लाय देण्यापासून रोखू शकत नाही. भूतकाळात डोकावणे, तर प्रोफाईल स्टॉकिंग हा क्रश असल्याचा सर्वात मोठा आणि खात्रीशीर पुरावा मानला जातो. जर कोणी तुमच्या सध्याच्या आयुष्यासोबत तुमच्या भूतकाळाचाही विचार करत असेल तर ते सोशल मीडियावर दिसते. जुन्या पोस्ट लाईक करणे. अचानक एका रात्री तुम्हाला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर नोटिफिकेशन येते की तुमच्या 3 किंवा 4 वर्षापूर्वीच्या एखाद्या फोटोला तुमच्या क्रशने लाईक केले आहे. बऱ्याचदा हे चुकून होते, ॲक्सिडेंटल लाईक्स, आणि ते लगेच अनलाईकही करतात. यामागचे शास्त्र, याचा सरळ अर्थ असा आहे की ती व्यक्ती रात्री शांतपणे बसून तुमचे जुने फोटो, तुम्ही पूर्वी कसे दिसायचा, कुठे फिरायला गेला होता, हे सर्व स्क्रोल करून पाहत होती. जेव्हा माणूस कोणाच्या विचारात खूप खोलवर जातो तेव्हाच त्या प्रोफाईलच्या इतक्या तळाशी पोहोचतो. डाऊट टेक्स्टिंग आणि संभाषण टिकून ठेवण्याचा प्रयत्न. सामान्यतः लोक इगोमुळे समोरून रिप्लाय आल्याशिवाय दुसरा मेसेज करत नाहीत, पण विचारांची तीव्रता जास्त असेल तर इगो गळून जातो. स्वतःहून मेसेज सुरू करणे. इनिशिएटिंग कॉन्व्हर्सेशन. सकाळी उठल्या गुड मॉर्निंग किंवा एखादा रँडम मीम पाठवून संभाषण सुरू करणे, जे दर्शवते की त्यांचा दिवस तुमच्या विचाराने सुरू झाला आहे. चॅट जीवन ठेवणे. तुम्ही एखाद्या मेसेजला हो, नाही किंवा ओके म्हणून चॅट संपवण्याचा प्रयत्न केला तरीही समजून अजून काय, मग जेवलास का किंवा एखादा प्रश्न विचारून चॅट पुढे ओढली जात असेल तर त्यांना तुमच्याशी बोलणे थांबवायचे नसते. मेसेजमधील शब्दांची लांबी आणि इमोजींचा वापर. फक्त रिप्लाय देणे महत्त्वाचे नाही, तर तो कसा दिला जातो यावरून विचारांची खोली मोजता येते. सविस्तर उत्तरे. पॅराग्राफ वर्सेस 1 वर्ड्स. तुम्ही विचारलेल्या छोट्या प्रश्नालाही जर ते अगदी सविस्तर स्वतःचे मत मांडून उत्तर देत असतील तर त्यांना तुमच्याशी दर्जेदार संवाद हवा आहे. इमोजींचा अतिवापर. एक्सप्रेसिव्ह इमोजीज. बोलताना केवळ साधं टेक्स्ट न वापर
वापरता वेगवेगळ्या इमोजींचा, उदाहरणार्थ लाजाळू माकड, हसणारे डोळे किंवा हलकेच हार्ट्स वापर करणे, यामुळे त्यांना त्यांच्या भावना शब्दांशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. रात्री उशिरापर्यंत चालणारे संवाद, द मिडनाईट कनेक्शन. दिवसभर माणूस कामात, अभ्यासात किंवा मित्रांमध्ये व्यस्त असतो, पण रात्री जेव्हा जग शांत होते तेव्हा माणसाला फक्त त्याच व्यक्तीची आठवण येते जी त्याच्या मनात सर्वात खोलवर घर करून बसलेली असते. नाईट चॅट्स. जर तुमचे संभाषण रोज रात्री 11, 12 किंवा 1 वाजेपर्यंत चालत असेल आणि दोघेही झोपायची घाई करत नसतील तर तुम्ही दोघे एकमेकांच्या विचारांच्या जगात आहात. रात्रीच्या वेळी माणूस भावनिकदृष्ट्या जास्त मोकळा होतो. जर क्रश रात्रीच्या वेळी त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी, रहस्ये किंवा स्वप्ने तुमच्याशी शेअर करत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी अत्यंत खास आहात. स्टोरीज आणि स्टेटसमधील गुप्त संकेत, क्रिप्टिक स्टोरीज. जेव्हा लोक थेट बोलू शकत नाही तेव्हा ते सोशल मीडिया स्टेटसचा वापर सायलेंट मेसेज म्हणून करतात. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी पोस्ट करणे. समजा तुम्ही त्यांना बोलता बोलता सांगितले की तुम्हाला अमुक एक गाणे किंवा लेखक आवडतो. दुसऱ्याच दिवशी जर त्यांनी त्याच गाण्याचा स्क्रीनशॉट किंवा ओळी आपल्या स्टोरीवर ठेवल्या तर तो केवळ योगायोग नसतो, तो तुमच्यासाठी एक अप्रत्यक्ष संकेत असतो की बघ, मी तुझ्या आवडीचा विचार करतोय. सर्वात आधी स्टोरी पाहणे. तुम्ही स्टोरी ठेवली की पहिल्या 5-10 मिनिटांत ज्या काही मोजक्या व्ह्यूजमध्ये त्यांचे नाव असते याचा अर्थ ते सोशल मीडियावर तुमच्या अपडेट्सवर बारीक लक्ष ठेवून आहेत. टायपिंग स्टेटसचा खेळ. व्हॉट्सॲपवर बऱ्याचदा असे होते की समोरच्या व्यक्तीच्या नावाखाली टायपिंग दिसते पण मॅसेज येत नाही, पुन्हा टायपिंग दिसते आणि गायब होते. यामागचे शास्त्र, याचा अर्थ ते तुमच्याशी काय बोलावे याचा विचार करत आहेत. एक वाक्य टाईप करताना पुन्हा विचार करतात की हे बोलणे योग्य दिसेल का, ते खोडतात आणि दुसरे वाक्य लिहितात. तुमच्या एका मॅसेजला उत्तर देताना जर त्यांचा एवढा विचार चालत असेल तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल नक्कीच काहीतरी मोठं सुरू आहे. शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. एखादी व्यक्ती तुमच्याशी कशी बोलते, काय विचारते आणि कोणत्या गोष्टींवर जास्त भर देते यावरून तिच्या मनात तुमच्याबद्दल चालू असलेल्या विचारांचा अचूक वेध घेता येतो. तुमच्याबद्दलच्या अत्यंत बारीक गोष्टी लक्षात ठेवणे. द मेमरी टेस्ट. जेव्हा आपण कोणाचा विचार करतो तेव्हा त्या व्यक्तीशी जोडलेले प्रत्येक लहान सहान माहिती आपल्या मेंदूंमध्ये हायलाईट होते. अचूक आठवण असणे. समजा तुम्ही 2 महिन्यांपूर्वी सहज बोलता बोलता सांगितले होते की मला अमुक एका रंगाचा शर्ट आवडतो किंवा लहानपणी मला या गोष्टीची भीती वाटायची. जर तुमच्या क्रशला ती गोष्ट आजही अचूक लक्षात असेल आणि ते संभाषणात त्याचा संदर्भ देत असतील तर हा खूप मोठा संकेत आहे. यामागे शास्त्र, सामान्यतः लोक इतरांच्या फालतू गोष्टी लक्षात ठेवत नाहीत, पण जर तुमचा क्रश तुमच्याबद्दलच्या अशा गोष्टी लक्षात ठेवत असेल ज्या तुम्ही स्वतःसुद्धा विसरून गेला आहात तर त्याचा अर्थ त्यांच्या मनात तुमच्या विचारांची एक वेगळी फाईल तयार झाली आहे जी ते वारंवार उघडून पाहत असतात. भविष्यातील योजनांमध्ये आपण शब्दाचा वापर, द वी फॅक्टर. संभाषणात वापरली जाणारी सर्वनामे समोरच्या व्यक्तीची मानसिकता दर्शवतात. मी आणि तू ऐवजी आपण जर तुमचा क्रश बोलताना मी तिथे जाईन किंवा तू तिथे कर म्हणण्याऐवजी पुढच्या महिन्यात आपण तो नवीन सिनेमा पाहायला जाऊया का, आपल्याला त्या कॅफेमध्ये जायचं आहे बरं का, शब्द वापरत असेल तर ती न कळत त्यांच्या भविष्यात तुम्हाला पाहत आहेत. यामागचे शास्त्र. जेव्हा एखादी व्यक्ती एकांतामध्ये तुमच्याबद्दल विचार करते तेव्हा ती मनातल्या मनात तुमच्यासोबतचे काही प्रसंग किंवा प्लॅन्स रचत असते. तेच विचार बोलताना आपण या शब्दाच्या रूपाने बाहेर पडतात. तुमचे मत जाणून घेण्याची उत्सुकता. सिकिंग युअर अप्रुव्हल. तुमचा विचार करणारी व्यक्ती तुमच्या नजरेत स्वतःची प्रतिमा नेहमी उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी त्यांना तुमच्या अप्रुव्हलची मान्यतेची गरज असते. सल्ला मागणे. मी हा नवीन फोन घेऊ का, माझ्या प्रोजेक्टसाठी ही कल्पना कशी वाटते किंवा आज मी हा ड्रेस घातलाय, चांगला दिसतोय का, असे प्रश्न ते इतर मित्रांना सोडून विशेषतः तुम्हाला विचारतात. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचे कौतुक केले तर ती गोष्ट ते वारंवार
वारंवार करतात. उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात की तुझ्यावर काळा रंग छान दिसतो, तर त्यानंतर ते तुमच्यासोबतच्या भेटीत मुद्दाम काळ्या रंगाचे कपडे घालताना दिसतील. तुमच्या रिलेशनशिपमध्ये म्हणजे स्टेटसबद्दल गुप्त चौकशी, म्हणजे रिलेशनशिपमधलं इन्व्हेस्टिगेशन. त्यांना तुमच्या आयुष्यात कोणी दुसरी व्यक्ती आहे का हे जाणून घ्यायचे असते, पण ते थेट विचारू शकत नाहीत, पण ते फिरवून प्रश्न विचारतात. अप्रत्यक्ष प्रश्न. तुला रविवारी सुट्टी असते, मग काय प्लॅन्स असतात? कोणासोबत बाहेर जातेस का? तुझा इन्स्टा स्टोरीवर तो मुलगा मुलगी कोण आहे? कोण होती रे? किंवा तुझ्यासारखा सुंदर स्मार्ट व्यक्तीला अजून कोणी पार्टनर कसा मिळाला नाही? अशा कमेंट्स किंवा प्रश्न केवळ मस्करी नसतात, ते हसण्यावरीने तुमच्या मनात कोणासाठी जागा आहे का याचा अंदाज घेत असतात. हलकी मस्करी आणि चिडवणे म्हणजे टीझिंग करणे. मानसशास्त्रानुसार एखाद्याचे लक्ष वेधून घेण्याचा सर्वात सोपा आणि जुना मार्ग म्हणजे त्याला हलकेच चिडवणे किंवा त्याची मस्करी करणे, अटेन्शन मिळवण्याचा प्रयत्न. जर तुमचा क्रश तुम्हाला लहान मुलासारखा त्रास देत असेल, तुमच्या बोलण्यावरून तुमची मस्करी करत असेल किंवा तुम्हाला काहीतरी टोपण नाव ठेवून हाक मारत असेल, तर समजून जा की त्यांना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहायचे आहेत. त्यांना तुमच्याशी एक वेगळा कम्फर्टेबल बॉन्ड तयार करायचा असतो. तुमच्या मूडमधील बदल लगेच ओळखणे. इमोशनल एम्पथी. जेव्हा कोणी तुमच्या विचारात असते तेव्हा ते तुमच्या ऊर्जेशी, एनर्जीशी जोडलेले जातात. भावना समजून घेणे. तुम्ही कितीही नॉर्मल राहण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही नाराज आहात किंवा तणावात आहात हे त्यांना एका क्षणात समजते. आज तुझा आवाज बदललेला वाटतोय, काही प्रॉब्लेम आहे का? किंवा तू आज शांत का आहेस? असे प्रश्न केवळ तेच विचारू शकतात जे तुमच्याकडे फक्त पाहत नाही तर तुम्हाला मनापासून अनुभवतात. सायकोलॉजिकल फॅक्ट्स आणि ऊर्जेचा खेळ. सायकोलॉजिकल फॅक्ट्स आपण पाहूया. हे जग केवळ हाडामासाच्या शरीराने बनलेले नाही, तर आपण सगळे एका ऊर्जेने म्हणजे एनर्जीने एकमेकांशी जोडलेले आहोत. मानसशास्त्र आणि क्वांटम फिजिक्समधील काही सिद्धांतानुसार जेव्हा दोन मनांमध्ये एक सुप्त कनेक्शन तयार होते तेव्हा अंतराचा फरक पडत नाही. अचानक आणि अकारण आठवण म्हणजे सडन थॉट बस्ट. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप व्यस्त आहात, कदाचित ऑफिसचे काम करत आहात, अभ्यास करत आहात किंवा मित्रांसोबत हसत खेळत बसला आहात. त्या वातावरणात किंवा तुमच्या मनात तुमच्या क्रशचा दूरपर्यंत काहीच संबंध नसतो, पण अचानक कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या डोक्यात त्यांचा विचार येतो आणि तुमचे मन एका सेकंदासाठी थांबते. यामागचे शास्त्र, मानसशास्त्रात याला मेंटल टेलिपॅथी किंवा इमोशनल रेझोनन्स म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण लक्ष केंद्रित करून तीव्र भावनेने तुमचा विचार करत असते तेव्हा तिच्या मेंदूतून निघणाऱ्या लहरी, ब्रेन वेव्स तुमच्या सुप्त मनापर्यंत म्हणजे सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचतात. त्यामुळे तुम्हाला त्यांची अचानक आठवण येते. स्वप्नांची मालिका. द ड्रीम कनेक्शन. स्वप्ने ही आपल्या सुप्त मनाची भाषा असतात. जर तुमचा क्रश तुमच्या स्वप्नात वारंवार येत असेल, विशेषतः अशा स्वरूपात जिथे तुम्ही दोघे एकत्र आहात किंवा बोलत आहात, तर याकडे दुर्लक्ष करू नका. यामागचे शास्त्र सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती झोपण्यापूर्वी तुमचा खूप विचार करते तेव्हा तिची मानसिक ऊर्जा तुमच्या सुप्त मनाशी संधान साधते. किंवा जर तुम्ही त्यांच्याबद्दल दिवसभर विचार करत असाल तर तुमचे मन स्वप्नांच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. जर ते दोन्ही बाजूंनी घडत असेल तर स्वप्ने हे एकमेकांच्या विचारांचे प्रतिबिंब ठरतात. गट फिलिंग किंवा अंतप्रेरणा. द पॉवर ऑफ इंट्युशन. बऱ्याचदा आपले मन आपल्याला आतून सांगत असते की काहीतरी नक्कीच आहे. तुम्ही त्यांच्याकडे पाहता आणि तुमचे मन गवाही देते की ते सुद्धा तुमच्या प्रेमात आहेत. यामागचे शास्त्र. मानवी मेंदू हा हजारो सूक्ष्म गोष्टी नोटीस करत असतो ज्या आपल्या जागरूक मनाला कॉन्शियस समजत नाहीत. क्रशने चोरून पाहिलेले क्षण, त्यांच्या आवाजातील हळवेपणा, त्यांनी बदललेली देहबोली या सर्व गोष्टी मेंदू गोळा करतो आणि त्यांचे रूपांतर गट फिलिंगमध्ये करतो. जर तुमचे मन आतून सारखे सांगत असेल की ते तुमच्याबद्दल विचार करतात तर बहुतांश वेळा ते खरे असते. अचानक मूड बदलणे.
सडन मूड स्विंग्स, तुम्ही अगदी मजेत आहात आणि अचानक तुम्हाला उदास किंवा एकटे वाटू लागते, किंवा तुम्ही खूप तणावात आहात आणि अचानक तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमलते. जर हे बदल तुमच्या स्वतःच्या परिस्थितीशी सुसंगत नसतील तर ती दुसऱ्या कोणाच्या तरी ऊर्जा असू शकते. यामागचे शास्त्र, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या भावनिकदृष्ट्या जवळ येतो, जरी नाते अधिकृत झाले नसले तरी जेव्हा आपण त्यांच्या भावना नकळत कॅच करू लागतो. जर तुमचा क्रश तुम्हाला खूप मिस करत असेल किंवा तुमच्या आठवणीत हळवा झाला असेल तर त्याची ती भावनिक लहर तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचा मूड बदलते. लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि योगायोग, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करता आणि नेमकी त्याच वेळी ती व्यक्ती तुमच्या समोर येते किंवा तिचा मेसेज येतो, याला आपण योगायोग म्हणतो. पण लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार हा योगायोग नसतो. नक्की काय होते? तुम्ही मोबाईल हातात घेतला आणि मनात विचार आला की त्याने मेसेज केला तर किती छान होईल, आणि पुढच्याच मिनिटाला फोनची रिंग वाजते आणि स्क्रीनवर त्यांचेच नाव असते. जेव्हा दोन व्यक्ती एकाच वेळी एकमेकांचा विचार करत असतात तेव्हा अशा प्रकारच्या सिंक्रोनिसिटी घडून येतात. अंतिम खात्री आणि पुढील पाऊल, द फायनल व्हेरिफिकेशन अँड नेक्स्ट स्टेप. सर्व लक्षणे एका बाजूला आणि प्रत्यक्ष परिस्थिती, वास्तविकता एका बाजूला. अनेकदा लोक भावनेच्या भरात कन्फर्मेशन बायस, म्हणजे आपल्याला जे पाहायचे आहे तेच इतर गोष्टींमध्ये शोधण्याचे बळी ठरतात. म्हणूनच स्वतःचे मन जोडण्यापूर्वी काही गोष्टींची अंतिम चाचणी घेणे आवश्यक आहे. अंतिम चाचणी कशी घ्यावी? द रियालिटी चेक. तुमच्या क्रशच्या मनात खरोखरच तुमच्याबद्दल विचार सुरू आहेत की ते फक्त चांगल्या मित्र म्हणून वागत आहेत, हे ओळखण्यासाठी खालील 3 टेस्ट अत्यंत प्रभावी ठरतात. पहिली, द अटेन्शन टेस्ट. जेव्हा तुम्ही दोघे इतर मित्रांच्या ग्रुपमध्ये असता तेव्हा मुद्दाम दुसऱ्या कोणाशी तरी जास्त वेळ हसून बोला किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे कौतुक करा. अशा वेळी तुमच्या क्रशच्या चेहऱ्यावरील हावभाव नोटीस करा. जर त्यांच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता, शांतता किंवा हलकी असूया, जलसी दिसत असेल तर 100% त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक खास भावना आहे. द डिस्टन्स टेस्ट. सोशल मीडियावर किंवा चॅटिंगवर 2-3 दिवस स्वतःहून मेसेज करणे पूर्णपणे बंद करा. जर ते खरोखरच तुमचा विचार करत असतील तर त्यांना तुमच्या शांततेचा त्रास होईल. ते स्वतःहून काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, आज मेसेज नाही केलास, असा विचारपूस करणारा मेसेज नक्की करतील. द हेल्प टेस्ट. त्यांच्याकडे एखादी छोटीशी मदत किंवा सल्ला मागा. उदाहरणार्थ एखादी पुस्तक शोधणे, प्रोजेक्टमध्ये मदत किंवा एखादा निर्णय. जी व्यक्ती तुमच्या विचारात असते ती तुमच्यासाठी आपला वेळ खर्च करायला एका पायावर तयार होते. जर त्यांनी स्वतःचे काम बाजूला ठेवून तुम्हाला मदत केली तर तुम्ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहात. कन्फर्मेशन मिळाल्यानंतर काय करावे? हाऊ टू टेक ॲक्शन्स. जर वरील सर्व लक्षणे मॅच होत असतील आणि चाचणीमध्येही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, तुम्ही दोघेही एकाच होडीत आहात. आता पुढील पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. संवाद वाढवा. डीपन द कॉन्व्हर्सेशन. आता फक्त काय करतेस आणि जेवलास का या प्राथमिक चौकशीच्या पलीकडे जा. त्यांना त्यांच्या आयुष्यातील ध्येय, बालपण, भीती आणि स्वप्नांबद्दल बोलते करा. जितका संवाद खोल होईल तितके नाते मजबूत होईल. एकमेकांसाठी वेळ काढा. ग्रुपमध्ये भेटण्याऐवजी फक्त दोघांनी एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. मला त्या नवीन कॅफेमध्ये जायचं आहे, सोबतीला कोणी नाही, येशील का, असे म्हणून तुम्ही त्यांना थेट डिनर किंवा कॉफी डेट सुचवू शकता. भावना व्यक्त करा. द कन्फेशन. जेव्हा तुम्हाला पूर्ण खात्री पटेल की समोरूनही तितकाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तेव्हा योग्य वेळ आणि जागा पाहून तुमच्या मनातील भावना अत्यंत साध्या आणि प्रामाणिक शब्दांत त्यांच्यासमोर मांडा. खूप जास्त फिल्मी किंवा ओव्हर द टॉप न होता, तुमच्यासोबत घालवलेला वेळ मला खूप आवडतो आणि तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस, इथून सुरुवात करा. उपसंहार, कन्क्लुजन. आता म्हणजे हे जे काही पाहिलं, आता आपण त्याचं कन्क्लुजन बघूया. क्रश तुमच्याबद्दल विचार करतोय की नाही हे ओळखणे म्हणजे कोणती जादू किंवा क्लिष्ट विज्ञान नाही. हा केवळ जागरूकतेचा म्हणजे अवेअरनेसचा खेळ आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनात घर करते तेव्हा तिची देहबोली बदलते, तिच्या मेसेजचे टायमिंग बदलते, तिच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा येतो आणि दोन्ही मनांमधील अदृश्य ऊर्जा एकमेकांशी संवाद साधू लागते. महत्त्वाची टीप,
प्रेम आणि आकर्षण यामध्ये एक बारीक रेषा असते. घाई न करता नात्याला स्वतःचा वेळ घेऊ द्या. जर वरील सर्व 5 भागांमधील लक्षणे तुमच्या बाबतीत घडत असतील तर तुमच्या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाची सुरुवात झाली आहे असे समजायला हरकत नाही. जर हे आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन संकल्पना घेऊन. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या पार्टनरची काळजी घेण्यासाठी विसरू नका. तोपर्यंत बाय.